नमस्कार. आज आपण भारतीय संघराज्य या प्रकरणातील केंद्र राज्य संबंध या प्रश्नाचा आपण अभ्यास करणार आहोत. भारताने संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार केला असल्यामुळे केंद्र सरकार व घटक राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी झालेली आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि राज्य यामध्ये कायदेविषयक, प्रशासकीय आणि आर्थिक बाबतीमध्ये अशा पद्धतीने अधिकारांची विभागणी झालेली आहे. म्हणून आज आपण सर्वप्रथम केंद्र राज्य संबंधातील कायदेविषयक संबंध या मुद्द्याचा आपण अभ्यास करणार आहोत. केंद्र आणि राज्य यातील कायदेविषयक संबंध यामध्ये भारतीय राज्यघटनेतील कलम 245 ते 255 नुसार भारतीय संघराज्यातील ह्या सत्ता वाटपातील एक 3 सूची देण्यात आलेल्या आहे. यामध्ये संघ सूची, राज्य सूची, समवर्ती सूची आणि शेष अधिकार या संदर्भात आपण आज आढावा घेणार आहोत. तर संघ सूची जी आहे तर ही म्हणजे केंद्र सरकारची संदर्भात आहे. या संघ सूचीतील विषयासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे किंवा केंद्रीय कायदे मंडळ असा आहे. संघ सूचीमध्ये सुरुवातीला 97 विषय होते. त्यानंतर या सूचीमध्ये 2 क, 92 क आणि 92 ख, 92 ग या 4 नव्या बाबी समाविष्ट करण्यात आल्या. त्यामुळे जवळजवळ साधारणतः आता संघ सूचीमध्ये 100 विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. मग या सूचीमध्ये कोणकोणते विषय आहे तर त्यातील ठराविक आपण ठळक विषय बघणार आहोत. तर आंतरराष्ट्रीय संबंधाशी निगडीत जे काही विषय असेल, आंतरराष्ट्रीय संबंधाशी निगडीत काही कायदे किंवा धोरणे ठरवायचे असतील तर हे संघ सूचीमधील विषय आहे. म्हणजे या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार हा संघ सूचीला संघीय सरकारला आहे किंवा केंद्र सरकारला आहे. त्यानंतर संरक्षण विषय असेल, संरक्षणाच्या बाबतीत काही धोरणे आखणी करायची असेल तर केंद्र सरकार किंवा केंद्रीय कायदे मंडळ हे या संदर्भात कायदे करतील किंवा त्याच्या धोरणांची अंमलबजावणी करतील. दळणवळण विषयक असेल, आर्थिक आणि केंद्रीय सेवांशी संबंधित यामध्ये समावेश केला जातो. परराष्ट्र धोरण असेल, परराष्ट्र धोरण हा सुद्धा केंद्र सूची किंवा संघ सूचीमधील विषय आहे. दुसऱ्या देशाशी व्यापार करायचा आहे, एखाद्या राष्ट्राशी आपले संबंध कसे ठेवायचे आहे, त्यांच्याशी कुठले मैत्रीचे करार करायचे आहे, या संदर्भात सर्व निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे. परराष्ट्र व्यापार आहे, परराष्ट्र व्यापार हा सुद्धा संघ सूचीतील विषय आहे. दुसऱ्या देशाशी आयात निर्यात धोरण ठरवायचे, कोणत्या राष्ट्राशी आपल्याला कुठल्या पदार्थांचा व्यापार करायचा आहे, कुठल्या वस्तू निर्यात करायच्या आहे किंवा कोणत्या राष्ट्राकडून कोणत्या वस्तू आयात करायच्या आहे, या संदर्भात व्यापारासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार हा संपूर्ण केंद्र सरकार हा निर्णय घेत असेल. त्याबरोबरच संरक्षण व्यवस्था असेल, सैन्य व्यवस्था असेल, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे महामार्ग, जलमार्ग, विमाने, वैमानिक प्रशिक्षण, पोस्ट, तार यासारखे जे काही विषय आहेत हे सर्व केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे विषय आहे. रिझर्व्ह बँक असेल, राष्ट्रीयकृत बँका, विमा कंपन्या, आर्थिक महामंडळे, व्यापारी संस्था, उद्योगधंदे, तेल विहिरी, खनिजांच्या खाणी, अखिल भारतीय सेवा, राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया, राज्यपाल, केंद्रीय मंत्री, त्यांचे पगार व भत्ते, ही जी काही विषय आहेत या विषयासंदर्भात कुठल्याही धोरणांची आखणी करणे किंवा त्या कायदे तयार करणं, त्याची अंमलबजावणी करणं, हे सर्व अधिकार हे संघ सूचीमध्ये आहे आणि त्या संदर्भात कायदे करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला किंवा संघीय सरकारला देण्यात आलेला आहे. त्यानंतर राज्य सूची आहे. तर राज्य सूचीमधील विषयासंबंधी कायदा करण्याचा अधिकार हा घटक राज्यांच्या सरकारला आहे किंवा घटक राज्यांच्या कायदे मंडळास तो आहे. तर राज्य सूचीमध्ये सुरुवातीला 66 विषय होते, नंतर आता 61 विषय आहे. तर या सूचीमध्ये प्रादेशिक व स्थानिक दृष्ट्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश हा केला जातो. उदाहरणार्थ सार्वजनिक सुव्यवस्था असेल, पोलीस खाते असेल किंवा दुय्यम न्यायालय असतील, बाल सुधारगृहे असतील, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, रुग्णालये,
शिक्षण, अपंग कल्याण, स्मशाने, पशुपालन, पाणी पुरवठा, धरणे, कालवे, जलसंपदा, या राज्य लोकसेवा आयोग, हे जे काही विषय आहेत हे राज्यसूचीतील विषय आहे. मग या विषयासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार पूर्णपणे त्या घटक राज्यांच्या सरकारला मिळालेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमधील काही निर्णय घ्यायचे असतील, गृह खात्याला काही आदेश द्यायचे असतील, पोलीस डिपार्टमेंटला काही आदेश द्यायचे असतील तर ही संदर्भात राज्य सरकार आदेश देऊ शकतं. त्यानंतर समवर्ती सूची आहे, ही तिसरी सूची आहे. ह्या समवर्ती सूचीमध्ये ज्या विषयामध्ये संपूर्ण देशात एक समान कायदा असावा अशा विषयांचा समावेश समवर्ती सूचीमध्ये केलेला आहे. समवर्ती सूचीत सुरुवातीला 47 विषय होते, परंतु आज मितीस मात्र 52 विषयांचा समावेश या समवर्ती सूचीमध्ये करण्यात आलेला आहे. या समवर्ती सूचीतील विषयांवरती कायदा करण्याचा अधिकार हा केंद्र सरकार आणि राज्य कायदे मंडळाचा आहे. या सूचीमध्ये एखाद्या विषयावरती दोघांनी कायदा केल्यास त्यातून जर तरतुदीमध्ये तफावत असेल तर केंद्राचा कायदा हा श्रेष्ठ असतो व राज्याचा कायदा हा नष्ट होतो. समवर्ती सूचीतील विषय कायदा व सुव्यवस्थेशी निगडीत बाबी, व्यक्तिगत हक्क, सामाजिक व आर्थिक क्षेत्राशी निगडीत आहेत. विशेषतः फौजदारी कायदा, त्याची कार्यपद्धती, विवाह, घटस्फोट, जन्म मृत्यू नोंद, मृत्यूपत्रे, सामाजिक विमा, रोजगार, कामगार कल्याण, वीज, वृत्तपत्रे, ह्या ज्या काही बाबी आहेत ह्या समवर्ती सूचीतील हे विषय आहेत. त्यानंतर शेष अधिकार आहे. ज्या विषयांचा समावेश केंद्र आणि राज्य सत्ता वाटपाच्या कोणत्याही सूचीमध्ये करण्यात आलेला नाही त्या विषयांना शेष विषय असे म्हणतात. अमेरिका, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया या संघराज्यांमध्ये शेष अधिकार हे घटक राज्यांना मिळालेले आहेत. म्हणजे वरील जे काही 3 सूची आहेत, संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची, या तीनही सूचीमध्ये ज्या विषयांचा समावेश केलेला नाही अशा राहिलेल्या विषयांना शेष अधिकार म्हणतात. आणि ह्या शेष अधिकारांसंदर्भात कायदा करायचा असेल तर त्या विषयासंदर्भात कायदा करायचा असेल तर तो अधिकार हा केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे. याबरोबरच मागाशी सांगितल्याप्रमाणे राज्यसूचीमधील विषयासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार घटक राज्य सरकारला आहे, परंतु काही विशिष्ट परिस्थितीमध्ये राज्यसूचीतील विषयासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला सुद्धा मिळालेला आहे. यामध्ये जर राज्यसभेने जर असा ठराव केला की राज्यसूचीतील विषयासंदर्भात कायदा हा केंद्र सरकारने करावा तर अशा वेळेस केंद्र सरकार तो कायदा करत असतं. त्यानंतर राष्ट्रीय आणीबाणी जर सुरू असेल तर त्या आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा राज्यसूचीतील कोणत्याही विषयात कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला प्राप्त होतो. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय करारांची जर काही अंमलबजावणी करायची असेल तर अशा वेळेस राज्यसूचीतील विषयासंदर्भात केंद्र सरकार कायदा करू शकते. त्याचबरोबर घटक राज्यामध्ये आणीबाणी चालू असेल, राष्ट्रपती राजवट चालू असेल तर अशा वेळेस कायदा करण्याची आवश्यकता भासली तर राज्यसूचीतील विषयासंदर्भात केंद्रीय कायदे मंडळ जे अधिकारांचा वापर करून त्या घटक राज्यासाठी केंद्र सरकार कायदा तयार करू शकतं. त्यानंतर केंद्र आणि राज्य यामधील प्रशासकीय संबंधांचा आपण आढावा घेणार आहोत. केंद्र आणि राज्य यामध्ये कायदेशीर अधिकाराप्रमाणेच कलम 256 ते 263 यामध्ये प्रशासकीय अधिकारांची देखील विभागणी करण्यात आलेली आहे. यामध्ये घटक राज्यांना त्यांच्या अंतर्गत कारभारामध्ये प्रशासकीय स्वायत्तता मिळावी यासाठी घटनेत काही तरतुदी करणे आवश्यक मानले गेले होते. त्यानुसार काही महत्त्वपूर्ण अधिकार घटक राज्यांच्या सरकारांना दिले गेले होते. प्रशासकीय अधिकारांचा वापर करून प्रत्येक घटक राज्य आवश्यक ते कायदे व उपनियम बनवून नियम तयार करू शकते. त्यामुळे घटक राज्यातील राजकीय प्रक्रिया समजून घेण्यासाठी केंद्र व राज्य यातील प्रशासकीय अधिकारांचा अभ्यास हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. राज्यघटनेच्या 11व्या भागामध्ये दुसऱ्याच प्रकरणामध्ये केंद्र व राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंध विशद केलेले आहेत.
भारतीय संविधानाने प्रशासकीय सत्तेच्या वाटणीबाबत पुढील काही 5 नियम सांगितलेले आहेत. ह्या 5 नियमांचा अवलंब केलेला आहे. त्यातील पहिला नियम म्हणजे संघ शासनाची प्रशासकीय सत्ता त्याच्या विधिविषयक सत्तेशी समकक्ष असेल. त्यानंतर घटक राज्यांची विधिविषयक सत्ता त्याच्या विधिविषयक सत्तेशी समकक्ष असेल. समवर्ती सूचीतील कोणत्याही विषयांवर संसद कायदा करू शकते, पण त्यांच्या अंमलबजावणीचा अधिकार मात्र घटक राज्यांकडेच असतो. संघ शासनाला आपली सत्ता राज्य सरकारला प्रदान करता येते. संघ शासन सुनिश्चितपणे संघीय कायदे अंमलात यावेत या दृष्टीने घटक राज्यांना प्रशासकीय संदर्भात मार्गदर्शन करू शकते. संघ शासन सर्वस्वी आपल्या अखत्यारीत असलेल्या बाबींशी संबंधित असलेले कायदे अंमलात आणण्यासाठी राज्य शासनाला आदेश देऊ शकते. संसदेचीही मान्यता संघ शासनाला घ्यावी लागत नाही. हे 5ही नियम केंद्रावरती एक प्राबल्य निर्माण करतात. याशिवाय केंद्र व राज्यातील प्रशासकीय संबंध निर्धारित करणाऱ्या पुढील काही संविधानिक बाबी आहेत, याचाही आपण आढावा घेणार आहोत. तर यामध्ये पहिल्यांदा आहे की केंद्राचे मार्गदर्शन. जे 256व्या कलमानुसार संसदेने किंवा राज्याने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी सुकर व्हावी म्हणून संघ शासन हे राज्यांना मार्गदर्शन करू शकते. त्याचबरोबर राज्य शासनाचा पूर्ण पाठिंबा असतो. जे 257 कलमानुसार प्रत्येक राज्याची शासन शक्ती ही अशा प्रकारे वापरली जाईल की त्यायोगे केंद्र सत्तेच्या शासन शक्तीच्या वापराला प्रत्ययाला बाधा येणार नाही. या दृष्टीने आवश्यक ते निर्देश संघ सत्ता राज्यांना देऊ शकते. उदाहरणार्थ रेल्वे मार्गाची देखभाल. जे रेल्वे हा विषय जरी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारा विषय असला तरी सुद्धा रेल्वेचे जाळे हे संपूर्ण भारतभर पसरलेले आहे. प्रत्येक घटक राज्यातून ही रेल्वे गेलेली आहे. त्यामुळे ह्या रेल्वे मार्गाची देखभाल करण्याची जबाबदारी ही राज्य शासनावरती केंद्र शासनाने ही सोपवलेली आहे आणि त्यासाठी राज्य सरकारचा हा पूर्णपणे पाठिंबा असणार आहे. अशा पद्धतीचे ही प्रशासकीय संबंध असणार आहे. त्यानंतर आवश्यक अधिकार प्रदान. 256व्या कलमानुसार केंद्राच्या कक्षेत येणाऱ्या कोणत्याही बाबींसंबंधीची कार्य संघ शासन राज्य शासनावरती व त्याच्या अधिकाऱ्यांवरती सोपवू शकते. संघीय कायदा राबवण्यासाठी आवश्यक तो अधिकार व शक्ती राज्य शासनाला व संबंधित अधिकारी व प्राधिकरण यांना प्रदान करता येतात. त्यासाठी लागणारा जादा खर्चही हा दिला जातो. त्यानंतर आंतरराज्यीय तंटे. 262व्या कलमानुसार असे स्पष्ट केले की संसदेला कायद्याद्वारे कोणत्याही आंतरराज्यीय नदीच्या पाण्याचा वापर, वाटा किंवा त्यावरील नियंत्रण याबाबतच्या कोणत्याही तंट्याच्या किंवा तक्रारीच्या निवाऱ्यासाठी तरतूद करण्यात येईल. अशा तंट्याबाबत सर्वोच्च अथवा उच्च न्यायालयात अधिकारिता वापरू शकणार नाही. अशा व्यवस्थाही संसदेस कायद्याद्वारे करता येतील. जे काही 2-3 घटक राज्यांमधील वाद असेल, जे नदीच्या पाणी वाटपाचा असेल, त्या पाण्याच्या जो काही वाटा असेल, त्यावरून बऱ्याच वेळेस 2 घटक राज्यांमध्ये वाद निर्माण होत असतात. अशा वेळेस त्या तंट्याचा निवाडा करण्याचा अधिकारही केंद्र सरकारला हा मिळालेला आहे किंवा त्याची तरतूद त्या संदर्भात काही तरतूद केंद्र सरकार करू शकते. याबरोबरच वेतन निश्चितीचे अधिकार हे केंद्र सरकारकडे. 312 या कलमानुसार राज्यसभा ही अखिल भारतीय सेवा राष्ट्रहितार्थ आवश्यक किंवा समायोजित करू शकते. या सेवामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती करून त्यांची नेमणूक राज्य शासनाच्या प्रशासन यंत्रणेमध्ये केली जात असते. त्यांचे वेतन व भत्ते हे संघ शासनाने निश्चित करते, मात्र ते देण्याचे काम राज्य शासन करत असते. त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई
हे संघ सरकारचे गृह मंत्रालयच करू शकते. म्हणजे जे काही UPSCच्या माध्यमातून जे अधिकारी निवडले जातात त्या अधिकाऱ्यांची नेमणूक ही राज्याच्या प्रशासन यंत्रणेमध्ये केली जात असते. मग त्याची वेतन हे देण्याचं काम राज्य सरकार करते, परंतु त्याची वेतन निश्चित करण्याचं काम हे केंद्र सरकार करत असते. त्यानंतर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी. राज्यघटनेच्या कलम 355व्या कलमानुसार परचक्र, अशांतता यापासून प्रत्येक राज्याचे संरक्षण करणे व प्रत्येक राज्याचे शासन संविधानानुसार चालवले जाईल याची खात्री करून घेणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. म्हणजे कुठलंही परकीय आक्रमण असेल तर त्या घटक राज्याची जबाबदारीपेक्षा केंद्र सरकारची जबाबदारी आहे की परकीय आक्रमणापासून त्या घटक राज्याची एक संरक्षण करण्याचं काम हे केंद्र सरकारचं आहे. त्यानंतर केंद्र शासनाच्या सूचना ज्या आहेत या सूचना घटक राज्यांना बंधनकारक असतात. 356व्या कलमानुसार राष्ट्रपती राज्यांवरती संवैधानिक यंत्रणा कोसळली आहेत अशा निमित्ताने आणीबाणी लादू शकतात. त्याचबरोबर संघ शासनाने पाठवलेल्या ज्या काही सूचना असतील प्रशासनाच्या संदर्भात या सूचनांची दखल घेणं हे घटक राज्यांना क्रमप्राप्त ठरलेलं आहे. तर अशा पद्धतीने घटनेच्या 11व्या भागामध्ये केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध हे स्पष्ट करण्यात आलेले आहे. यानंतर केंद्र व राज्य संबंधामधील आर्थिक संबंध हा मुद्दा तितकाच महत्त्वपूर्ण आहे. ज्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेने केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामध्ये वैधानिक आणि प्रशासकीय अधिकारांची विभागणी केलेली आहे, त्याचप्रमाणे आर्थिक अधिकारांची देखील एक विभागणी करण्यात आलेली आहे. तर यामध्ये केंद्र सरकार व घटक राज्य यातील आर्थिक संबंध, घटनेने त्या संबंधी केलेल्या तरतुदी या आपल्याला पुढील मुद्द्यांच्या आधारे समजून घेता येतील. त्यामध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाच्या बाबी, म्हणजे भारतीय संसदेला केंद्र सरकारच्या स्वाधीन असलेल्या महत्त्वपूर्ण बाबींसंबंधी कर लावण्याचे अधिकार हे देण्यात आलेले आहे. आयात निर्यात कर, तंबाखूवरील कर, निगम कर, हवाई, नाविक, रेल्वे प्रवासी यावरील कर, शेतीचे उत्पन्न वगळता इतर उत्पन्नावरील कर, औद्योगिक कंपन्यांच्या भांडवलावरील कर, शेतजमीन वगळता इतर मालमत्तेवरील कर, आम करावरील अधिकार, वायदे बाजारातील व्यवहारावरील कर, वृत्तपत्रांच्या क्रय विक्रयावरील आणि जाहिरातीवरील कर, हुंडी, चेक्स, तार, टेलिफोन, वायरलेस, मुद्रांक शुल्क इत्यादी बाबी ह्या केंद्र सरकारच्या उत्पन्नाच्या बाबी आहेत. त्यावरील कर हे केंद्र सरकार लावते व त्यापासून मिळणारे जे काही उत्पन्न आहे हे सुद्धा केंद्र सरकारलाच मिळत असते. म्हणजे आता नमूद केलेले जे काही बाबी आहेत यापासून जे काही कर मिळतं हे केंद्र सरकार जमा करत असतं आणि त्याचा विनियोग सुद्धा केंद्र सरकारच करत असतं. याबरोबरच घटक राज्यांच्या आर्थिक उत्पन्नासाठी सुद्धा काही बाबी ठरवण्यात आलेल्या आहेत. तर त्या म्हणजे जमीन महसूल असेल, शेतसारा असेल, शेती उत्पन्नावरील कर असेल, शेत जमिनीच्या मालमत्तेवरील वारसा कर असेल, जमिनी आणि इतर इमारतीवरील कर, खाणकामासंबंधी हक्कावरील कर असेल, अफू व मादक पदार्थांच्या उत्पन्नावरील कर, करमणूक कर, जुगारावरील कर, यात्रा कर, लॉटरीपासून मिळणारे उत्पन्न इत्यादीपासून राज्य सरकारला हे उत्पन्न मिळत असते. काही विषयांच्या बाबतीत केंद्र सरकार कर लावते, मात्र ते गोळा करण्याचा अधिकार घटक राज्य सरकारला करावा लागतो. स्टॅम्प ड्युटी असेल, औषधे व प्रसाधने यावरील आबकारी कर हे केंद्रशासित प्रदेशामध्ये असे कर केंद्र सरकारच गोळा करत असते आणि घटक राज्यांमध्ये घटक राज्य सरकार हे गोळा करत असते. त्यानंतर केंद्र व घटक राज्य यातील उत्पन्नाची वाटणी ही भारतीय राज्यघटनेच्या 269व्या कलमानुसार काही कर लावण्याचा आणि तो गोळा करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असतो. मात्र या करापासून मिळणारे उत्पन्न हे घटक राज्यांना वाटून दिले जात असते. उदाहरणार्थ शेत जमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेवरील वारसा कर, शेत जमिनी व्यतिरिक्त मालमत्तेवरील संपदा कर, रेल्वे, हवाई, नाविक मार्गाने नेल्या जाणाऱ्या मालावरील आणि उतारावरील सीमा कर, रेल्वे प्रवासी भाडे व वाहनावळी यावरील कर, रोखे बाजार आणि वायदे बाजार यामधील व्यवहारावरील मुद्रांक शुल्काशिवाय इतर कर,
वृत्तपत्रांची विक्री किंवा खरेदी यावरील, त्यामध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरील कर, आंतरराज्यीय व्यापारात समाविष्ट झालेल्या वृत्तपत्रांशिवाय वस्तूंच्या खरेदी विक्रीवरील कर, ही जी काही कर आहेत हे गोळा करण्याचा अधिकार हे केंद्र सरकारला असतो आणि त्यातून मग ते घटक राज्य सरकारला हे उत्पन्न वाटून दिलं जातं. त्याचबरोबर घटक राज्यांना इतरही उत्पन्न मिळत असतं. हे म्हणजे संविधानाच्या 270व्या कलमानुसार शेतीच्या उत्पन्नाशिवाय इतर करांची आकारणी व वसुली भारत सरकार करेल, परंतु या करापासून मिळणारे जे काही उत्पन्न आहे हे केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यामध्ये हे वाटलं जात आहे. याबरोबरच म्हणजे केंद्र सरकार घटक राज्यांना काही स्वरूपात अनुदानही देत असतं, कारण भारतातील सर्व घटक राज्यांची आर्थिक स्थिती आहे ही काही समान नाही. जरी घटक राज्यांनी हे अशा वरील करांच्या पासून जे उत्पन्न मिळत असेल तरी सुद्धा त्या उत्पन्नावरून त्या राज्य प्रशासनाचा कारभार आहे हा होत नसेल, त्या आर्थिक टंचाईला त्यांना सामोरे जावं लागत असेल. म्हणून केंद्र सरकार सुद्धा घटक राज्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे पॅकेजेस देत असतं, वेगवेगळ्या पद्धतीचे अनुदान देत असतं. त्यामुळे शक्यतो आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासलेली जी काही घटक राज्य आहे त्यांना विशेष अनुदाने दिले जात असते. तसेच भारताच्या या संचित निधीतून ही अनुदाने दिली जातात. त्या संदर्भात रक्कम ठरवण्याचा अधिकारही भारतीय संसदेला देण्यात आलेला आहे. वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार ही अनुदाने आहेत ही वितरित केली जात असतात. तर अशा पद्धतीने घटक राज्यांना सुद्धा वेळोवेळी एक आर्थिक मदत करण्याचं काम हे केंद्र सरकार करत असतं. याच माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारमधील जे काही संबंध आहेत हे संबंध अतिशय चांगल्या पद्धतीने हे वाढत चाललेले आपल्याला दिसून येतात.